छगन भुजबळ मोदींमुळे मंत्रिमंडळात असं राऊत म्हणतात। भुजबळ ओबीसी असल्यामुळे मंत्रिमंडळात असा राऊतांचा दावा आहे। भुजबळ नाराज असतील तर मोदींशी चर्चा करतील। समाजावर अन्याय होतोय तर भुजबळांनी राजीनामा द्यावा असं देखील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती। ओबीसींचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं। भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं। आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील, प्रधानमंत्र्यांशी, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे। आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी, त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील। आणि भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान। ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे। तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय। म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही। स्वाभिमान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात, तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।